हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे मुळवणे क्लासेसमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 11वी कॉमर्सचा चॅप्टर 9 त्या स्वामित्व संस्थेची अंतिम खाती. तर ह्यामध्ये म्हणजेच फायनल अकाउंट आपण आज पाहणार आहोत. हे गणित आपल्याला पेपरमध्ये 80 मार्काच्या पेपरमध्ये 12 मार्काला हे आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद हे 3 तयार करायचे असते. ताळेबंद हे विवरण आहे आणि व्यापार खाते आणि नफा तोटा खाते हे 2 खाते आपल्याला तयार करायचे असतात. तर हे 3 आपल्याला हे क्वेश्चनमध्ये आपल्याला 23 पत्रक दिले जाते, त्याला परीक्षा सूची असेही म्हणतात. तर त्या 23 पत्रकावरून आपल्याला व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद तयार करावा लागतो. तर आणि काही आपल्याला समायोजना पण दिल्या जातात. तर समायोजनाचे पण 2 परिणाम आपल्याला, काही समायोजनाचे 2 परिणाम असतात व काही समायोजनाचे 3 परिणाम असतात. तर हे आपण आज ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम आपण व्यापार खाते काय असतं ते पाहूयात. तर बघा, आपण इथे व्यापार खात्याचं स्वरूप आणि अर्थ पाहणार आहोत. तर बघा त्याचा अर्थ: एका विशिष्ट आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाला ढोबळ नफा होतो की ढोबळ तोटा होतो हे जाणून घेण्यासाठी जे खाते तयार केले जाते त्या खात्याला व्यापार खाते असे म्हणतात. म्हणजे बघा, आपलं आर्थिक वर्ष जे असतं त्या आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाला ढोबळ नफा होतो की ढोबळ तोटा होतो हे हे जे खाते दाखवते त्यालाच काय म्हणतात? आर्थिक वर्ष असे म्हणतात. तर आर्थिक वर्ष कधी चालू होतं? 1 एप्रिलला आर्थिक वर्ष चालू होतं व ते संपतं 31 मार्चला. तर बघा, व्यापार खाते हे नामधारी खात्याचा प्रकार असून व्यापार खात्याची डावी बाजू ही नावे असते तर व्यापार खात्याची उजवी बाजू ही जमा असते. तर बघा, आपण ह्याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये तीन खात्याचे प्रकार बघितले होते: एक वैयक्तिक खाते, एक वास्तविक खाते आणि नामधारी खाते. त्या 3 मधल्या नामधारी खात्याचा हे व्यापार खाते एक प्रकार आहे. तर नामधारी खात्यामध्ये आपल्याला जेव्हा नुकसान किंवा हानी होते तेव्हा ती आपण नावे साईडला दर्शवतो आणि जेव्हा आपल्याला काही प्राप्त होते ते आपण जमा साईडला त्याची नोंद करतो. तर आपण आता बघणार आहोत की नावे साईडला काय येतं व जमा साईडला काय येतं. तर बघा, इथं पण आपल्याला सांगितले प्रत्यक्ष खर्च आणि हानी व्यापार खात्याच्या नावे बाजूवर दर्शवण्यात येते आणि सर्व प्रकारचे मालाचे विक्री संबंधीचे व्यवहार जमा बाजूवर दर्शवण्यात येते. तर बघा, व्यापार खात्याच्या नावे बाजूवर प्रारंभन स्कंद म्हणजे जेव्हा आपण व्यवसाय चालू करतो तेव्हा आपण जो सुरुवातीचा माल विकत घेतो. प्रारंभन म्हणजे सुरुवाती आणि स्कंद म्हणजे मालसाठा. म्हणजे सुरुवातीला जो आपण मालसाठा घेतलेला असतो त्याला प्रारंभन स्कंद असे म्हणतात. आणि सर्व प्रकारचे प्रत्यक्ष खर्च, उदाहरणार्थ मजुरी. आता प्रत्यक्ष खर्च म्हणजे काय? जेव्हा एखादं काम दिलं जातं आणि ते पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते काम बघून पैसे दिले जातात. म्हणजे बघा, मजुरी आपण जेव्हा शेतामध्ये काम करण्यासाठी काही लोक लावलेले असतात, त्यांचं शेवटी तो मालक येतो, नंतर त्यांचं काम बघतो आणि नंतर त्यांना आठवड्याने किंवा रोजची रोज असे त्यांना पैसे देण्याचे ठरवत असतो. मग तो प्रत्यक्ष खर्च झाला. आणि जेव्हा आपल्याला नोकरीवाल्यांना महिन्यानंतर पगार दिला जातो तर ते त्यांचं काम बघण्यासाठी महिन्यानंतर येत नाहीत, मग ते काय अप्रत्यक्ष तो खर्च झाला. वाहतूक खर्च, कोळसा, गॅस व पाणी, निर्माण खर्च इत्यादी दर्शवण्यात येते. आणि नंतर बघा, त्याचप्रमाणे व्यापार खात्याच्या जमा बाजूवर संवरण म्हणजे काय? की जेव्हा वर्षाच्या शेवटीचा जो शिल्लक साठा राहतो, जो शेवटीचा माल राहतो तो त्याला संवरण स्कंद म्हणतात. संवरण स्कंद ही आपली संपत्ती असते. विक्री परत. आता ही विक्री व्यापार खात्याच्या जमा बाजूला असते आणि त्यामधून विक्री परत म्हणजे जेव्हा आपण विक्री करतो तर काही माल जर खराब निघाला तर जेव्हा ते आपल्याला तो माल परत देतात तो आपल्याला वजा करायचा असतो. मग विक्रीमधून विक्री परत हे वजा केलं जातं. मालकाने स्वतःच्या उपयोगासाठी घेतलेला माल, नमुना म्हणून मोफत वाटलेला माल इत्यादी आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाला, बघा आपण त्याचा अर्थ पण आपण बघितलेला होता की एका विशिष्ट आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाला ढोबळ नफा होतो की ढोबळ तोटा होतो हे जाणून घेण्यासाठी व्यापार खाते तयार केलेली जाते. तर बघा, आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाला ढोबळ नफा होतो
किंवा ढोबळ तोटा होतो हे शोधून काढण्यासाठी खाते तयार करण्यात येतात. व्यापार खात्याच्या जमा बाजूची बेरीज नावे बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असल्यास ढोबळ नफा मिळतो. तर बघा, जमा बाजूची बेरीज नावे बाजूपेक्षा तर मोठी आली तर आता खात्याला दोन बाजू असतात, एक नावे बाजू असते आणि एक जमा बाजू असते. तर जमा बाजूची बेरीज ही नावे बाजूपेक्षा जर जास्त आली तर आपल्याला ढोबळ नफा मिळतो आणि नावे बाजूची बेरीज जर जमा बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असल्यास ढोबळ तोटा दर्शवतो. हा ढोबळ नफा किंवा नफा तोटा खात्याला स्थलांतरित करण्यात येतो. तर बघा, आपण मग असे पाहिलं होतं की पहिल्यांदा आपल्याला व्यापार खाते तयार करावे लागते, नंतर आपल्याला नफा तोटा तयार करावे लागते आणि आपल्याला ताळेबंदही तयार करावा लागतो. तर हे सर्व आपल्याला तेरीस पत्र दिलं जातं, त्यानुसार आपल्याला हे सगळे सोडवायचं असतं. तर हे आपल्याला 12 मार्काला क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात. तर आपण त्याचं आता स्वरूप बघणार आहोत की व्यापार खात्याच्या नावे बाजूला कशाच्या नोंदी केल्या जातात व जमा बाजूला कशाच्या नोंदी केल्या जातात. तर बघा, इथं व्यापार खात्याचं आपल्याला स्वरूप दिलेलं आहे. तर इथं प्रथम आपल्याला व्यापार खाते हे टायटल देऊन घ्यायचे आणि नंतर जेव्हा आपल्याला उदाहरणामध्ये सांगतात की विकास कंपनी लिमिटेड यांच्या पुस्तकात किंवा जे भागधारक असतात किंवा ज्याचं हे पुस्तक आहे त्यांच्या पुस्तकात हे आपल्याला तिथं व्यापार खात्याच्या खाली लिहून घ्यायचं आहे. आणि नंतर हे व्यापार खाते कधीचे म्हणजे कोणत्या वर्षी संपणाऱ्या वर्षाकरिताचे, तर 31 मार्च इथे काहीतरी वर्ष असेल, समजा 2018, 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. तर बघा, आपल्याला हे आता कॉलम इथं आपल्याला लक्षात ठेवायचे. तर व्यापार खात्याची नावे बाजू आणि जमा बाजू. तर पहिल्यांदा आपल्याला मोठी लाईन ओढून टी आकारानुसार आपल्याला ओढून घ्यायचे आणि टी आकारानुसार ओढल्यानंतर आपल्याला इकडे 3 कॉलम आणि इकडे 3 कॉलम सेम टू सेम कॉलम करायचेत. पहिला कॉलम हा आपला मोठा असला पाहिजे. तपशील रक्कम रुपये तपशील रक्कम रुपये आणि रक्कम रुपये ही इनर आणि ही आउटरच्या आपल्याला रकमा कशा मांडायच्या हे आपण पाहणार आहोत. तर हे आपल्याला तेरीस पत्रक जेव्हा आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी दिले असते तेव्हा हे आपल्याला ह्यापैकी कोणतेही नाव दिलं जातं आणि ही नाव हुडकून आपल्याला ते गणित सोडवायचं असतं. आणि तेरीस पत्रकाच्या जमा बाजूला आपल्याला हे नावे दिसतात आणि ह्या नावेवरून आपल्याला ते व्यापार खाते ते तयार करायचे असते. तर बघा, व्यापार खात्याच्या म्हणजे तेरीस पत्रकामध्ये जे आपल्याला नावे दिलेले जातात त्यामध्ये प्रारंभन स्कंद, जर प्रारंभन स्कंद कुठे जरी असला शेवटी म्हणजे तेरीस पत्रकाच्या शेवटी जरी आपल्याला प्रारंभन स्कंद दिला तरी तो आपल्याला व्यापार खात्याच्या पहिल्यांदा म्हणजे प्रारंभन कंधापासूनच म्हणजे जेव्हा सुरुवातीच्या मालसाठ्यापासूनच आपल्या व्यापाराला सुरुवात होत असते, त्यामुळे हे आपल्याला पहिल्यांदा वर मांडून घ्यायचं आहे. नंतर खरेदी. बघा, इथं खरेदी, जेव्हा आपण व्यापार सुरू करण्यासाठी जो माल खरेदी करतो तो व्यापार खात्याच्या नावे बाजूला त्याची नोंद करायची आणि त्यामधून आता जेव्हा आपण खरेदी आपला माल म्हणजे आपला व्यापार चालवण्यासाठी आपण काही वस्तूंची खरेदी करतो, तर ती वस्तू जर खराब असेल तर ज्यांनी आपल्याकडून खरेदी केली ती तसेच राहू देणार आहेत का, ते आपल्याला खरेदी परत करणार. म्हणजे आपला जो जितका माल आपण विकला आहे तर त्यामध्ये काहीच खराब असेल तर तो आपल्याला परत करणार आहे. त्याच्यामुळं खरेदीमधून खरेदी परत ही वजा करायची. खरेदी परत ही व्यापार खात्याच्या जमा बाजूला आपल्याला दिलेली असते. नंतर प्रत्यक्ष खर्च, वाहन व्यय, पुन्हा खरेदीवरील वाहतूक खर्च, आयात कर किंवा सीमा शुल्क, मजुरी, कोळसा, गॅस, इंधन आणि पाणी, कारखाना खर्च, अधिकार शुल्क, ढोबळ नफा. बघा, आपल्याला आपण त्या अर्थमध्ये पाहिलं होतं की ढोबळ नफा हा नफा तोटा खात्याला आपण स्थलांतरित करायचा असतो. मग ही झाली आपली व्यापार खात्याची नावे बाजू आणि त्याच्या रकमा. बघा, जेव्हा आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचं असतं ते आपण इनरला करायचं आणि शेवटीची जी रक्कम असते आपली आलेली ती रक्कम आपण कधी पण आउटरला लिहायची. प्रारंभन स्कंदाची रक्कम ही नेहमी आउटरलाच येणार. नंतर खरेदीमधून आपण जेव्हा खरेदी असेल, फक्त आपल्याला खरेदी जर दिलं असेल तेरीस पत्रकामध्ये तर खरेदीची रक्कम डायरेक्ट आपण आउटरला लिहायची, इनरला त्याची लिहायची नाही. पण जेव्हा आपण त्याच्यामधून खरेदी वजा करतो तेव्हा ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन इनरमध्ये करायचं आणि त्याची रक्कम नंतर जी रक्कम येईल तीच आपण आउटरला रक्कम लिहायची. प्रत्यक्ष खर्च पण डायरेक्ट इनरलाच लिहायचा.
मग सॉरी आउटरलाच लिहायचं, मग बाकीचे सगळं आउटरला लिहायचं आणि नंतर त्याची बेरीज करायची. नंतर इकडं व्यापार खात्याची जमा बाजू बघा. विक्री, व्यापार खात्याच्या जमा बाजूला विक्री, त्यामधून विक्री परत, जसं इथं आपल्याला खरेदी परत आणि खरेदी परत आहे, तसंच इथं विक्री आणि विक्री परत. तर ही अपवादात्मक आहे, तर खरेदी परत आणि विक्री परत. तर विक्री परत आहे ही आपल्याला व्यापार खात्याच्या नावे बाजूला दिलेली असते आणि ती व्यापार खात्याच्या विक्रीमधून जमा करायची असते आपल्याला. नमुना मालाचे मोफत वितरण, म्हणजे जेव्हा आपण नमुना म्हणून म्हणजे विकत असतो की बघा हे कसं आहे तुम्ही, म्हणजे जेव्हा आपण खायच्या वस्तू काय असतात तेव्हा आपण म्हणतो की खाऊन बघा, हे बघा, मग ते मोफत आपण ते नमुना म्हणून दिलेले असते त्याची आपण त्यामुळे ते आपल्याला व्यापार खात्याच्या जमा बाजूला त्याची आणि रक्कम ही आउटरला येणार. मालाद्वारे व्यक्तिगत उपयोगासाठी मालाची केलेली उचल, म्हणजे जेव्हा बघा आपण उचल म्हणतो तेव्हा आपण अकाउंटच्याच पहिल्या चॅप्टरमध्ये उचल पण आपण पाहिलेलं आहे. तर जेव्हा जो व्यावसायिक असतो तो त्याच्या स्वतःच्या उपयोगासाठी जी त्या व्यवसायातून रक्कम घेतो किंवा काही वस्तू घेतो त्यालाच आपण काय म्हणतो, उचल. तर उचल पण व्यापार खात्याच्या जमा बाजूला आपल्याला त्याची नोंद करायची आहे. आगीमुळे नष्ट झालेला माल संवरण स्कंध बघा. संवरण स्कंध म्हणजे काय की जेव्हा आपला वर्षाच्या शेवटी जो माल आपला मालसाठा शिल्लक असतो त्याला काय म्हणतात, संवरण स्कंध. तर त्याची रक्कम पण आपल्याला आउटरला इथं दाखवायची आहे. नंतर ढोबळ तोटा, जर आपल्याला ढोबळ तोटा झाला तर तो नफा तोटा खात्याला आपल्याला स्थलांतरित करायचा असतो आणि ह्या दोन्हीची बेरीज करायची. नंतर जेव्हा ढोबळ तोटा किंवा ढोबळ नफा येतो तो आपल्याला लिहून नंतर पुढं नफा तोटा खात्याला तो दाखवायचा असतो. तर हे आहे व्यापार खात्याचे स्वरूप. तर हे आपल्याला सर्व ही दिलेले आहेत पद्धती आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण की 13 पत्रकामध्ये यामधलेच आपल्याला काही पद दिसणार आहेत. तर आपण नफा तोटा खाते पाहणार आहोत. तर बघा नफा तोटा खाते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर बघा इथं आपल्याला व्यापार खात्याचंच बघा सांगितलेलं आहे. व्यापार खात्याचा संतुलित संख्या हा ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा दर्शवतो. व्यापार खात्याची जमा शिल्लक, म्हणजे बघा ही व्यापार खात्याची तर जमा शिल्लक ढोबळ नफा दर्शवतो. तर व्यापार खात्याची ही जमा बाजू आहे आणि ही नावे बाजू आहे. तर ही नावे बाजू काय करते, आपल्याला नफा दर्शवते. तर जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तर इथं काय करते, ढोबळ नफा दर्शवतो, तो नफा तोटा खात्याला जमा बाजूला स्थलांतरित केला जातो. व्यापार खात्याची नावे शिल्लक ढोबळ तोटा दर्शवते, तो नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला स्थलांतरित केला जातो. तर बघा हे आपण व्यापार खाते आपल्या इथं संपलेलं आहे. तर आपण नफा तोटा खाते पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर इथेच आपण थांबूया.